पुण्यातल्या खडकवासला विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार असं दिसतंय। मयुरेश रमेश वांजळे हे निवडणूक लढायला इच्छुक आहेत। मयुरेश हे स्वर्गीय रमेश वांजळेंचे पुत्र आहेत। वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सक्षम आहे असं मयुरेश वांजळे म्हणतात। टंके की चोट पे निवडणूक लढवणार, वेळ पडली तर अपक्ष लढणार असंही मयुरेश वांजळे यांनी म्हटलं। पुणेरी आमदार स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे यांच्या खडकवासला मतदारसंघात त्यांचे चिरंजीव सध्या विधानसभेची तयारी करताय। काय म्हणणं आहे तुमचं? मी आता एक नवीन उपक्रम चालू केलाय। गेले 40 दिवस मी ते करतोय। वारी विधानसभेची, जे की विधानसभेच्या कानाकोपऱ्यात जाऊन, माझ्या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात जाऊन माझ्या मायबाप जनतेची मी घाराणी ऐकून घेतोय, त्यांचे प्रश्न जाणून घेतोय, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतोय। भाऊ गेल्यानंतर त्यांच्या दैनंदिन जीवनात ज्या अडचणी आहेत ते ऐकून घेणारं कोण नाहीये त्यांच्याकडे। ती घाराणी ऐकून घेण्यासाठी मी त्यांच्यापर्यंत पोहोचतोय। काल वसंत मोरेंनी असं म्हटलं की भाऊंचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आमदार व्हायचंय। ते म्हणतात खडकवासला लढायचंय। कसं बघताय तुम्ही? तात्यासाहेब आता भाऊंचे खूप चांगले परममित्र होते आहेत। त्यांच्या आमचे संबंध देखील अजून चांगले आहेत परिवारासोबतचे, आणि तात्यांनी त्या बाबतीची काही काळजी नाही करावी। भाऊंचा मुलगा भरभक्कम आहे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, असं माझं मत आहे। मग मुद्दा असा येतो की कुठल्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवणार? तुम्ही दौरे सुरू केले सांगताय, पण पक्ष कुठला? अजून तरी काही पक्षाचं असं माझं काही निमित्त नाहीये। माझ्यासाठी माझं जनमत महत्त्वाचं आहे, ज्याच्यासाठी माझं लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे, आणि जे जनता मला दिशा दाखवेल त्या दिशेने मी वाहत जाईल, असं एकंदरीत माझं व्यक्तिगत मत आहे। तरी व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।